मुलांनो, आज आपण दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे बघूया. 3 अंक दिले तर त्यापासून 3 अंकी संख्या किती तयार होतात आणि शून्यासहित 3 अंक दिले तर त्याच्या किती संख्या तयार होतात ते आपण आजच्या घटकात पाहणार आहोत. आता आपण बघा 1, 2 आणि 3 या संख्या घेतलेल्या आहेत. याच्यापासून आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. पहिली संख्या बघा 123 तयार होते. दुसरी 132, तिसरी 213, चौथी संख्या 231, पाचवी संख्या मी वर लिहितोय 312 आणि सहावी संख्या 321 होते. आता आपल्या लक्षात येतंय का की 3 अंक दिल्यानंतर त्या प्रत्येक अंकापासून 2-2 संख्या म्हणजे अशा 3 अंक दिले तर 3 अंकी संख्या 6 तयार होतात. आता आपण शून्य संख्या घेऊन 3 अंकी संख्या तयार करायची बघूया. आता आपण शून्य असलेले 3 अंक घेऊया. 3, 0 आणि 5 हे 3 अंक घेतलेत. याच्यामध्ये आपल्याला पहिली संख्या तयार होते 305, दुसरी होते 350, तिसरी संख्या होती 530, चौथी होती 503 आणि शून्य जर अगोदर घेतला शतक स्थानी तर 53 आणि 35. पण जर आपण शून्य शतक स्थानी घेतला तर त्या संख्या 2 अंकीच होतात. म्हणून शून्य सहित जर आपण 3 अंक घेतले तर त्यापासून 4 संख्या तयार होतात. शतकच्या घरात शून्य आला किंवा कोणत्याही ठिकाणी डावीकडे शून्य आला तर ते घर मोजलं जात नाही. 2 अंकी संख्या तयार होतात. आता आपण संख्या तयार करूया. एक उदाहरण घेऊया. 6, 7 आणि 8 यामध्ये प्रत्येक अंक आपण शतकस्थानी घेऊया. 6च्या 2 संख्या होतील, 7च्या 2 संख्या होतील आणि 8च्या पण 2 संख्या होतील. आता जर 6 पण शतकस्थानी घेतला तर उरलेले 2 अंक 7 आणि 8 हे होतील. याच घेतलेल्या 7 आणि 8ची परत अंकाची अदलाबदल आपण करूया म्हणजे दुसरी संख्या मिळतील. म्हणजे पहिली संख्या झाली 678, दुसरी संख्या झाली 687. तसं आता आपण 7 शतकस्थानी घेऊया. 7 शतकस्थानी घेतला तर उरले अंक आपले 6 आणि 8 म्हणजे ही संख्या तयार झाली 768. आता ह्याच दशक आणि एककच्या अंकाची आपण अदलाबदल करूया. एककचा 8 आपण दशकला घेऊया, दशकचा 6 आपण एककाला घेऊया म्हणजे ही संख्या झाली 786. आता तिसरा अंक 8 आपला शतकस्थानी आला. उरले 2 अंक 7 आणि 6. तर 7 आणि 6 हे आपण 2 अंक घेतले. ही संख्या तयार झाली 876. आता हेच दशकचे 7 आणि एककाचा 6 या अंकाचीच आपण अदलाबदल करूया. तर एककचा 6 आपला दशकच्या ठिकाणी गेला, दशकचा 7 आपला एककच्या ठिकाणी आला. तर मुलांनो, आता आपल्या लक्षात आलं का बघा. जर शून्य सोडून इतर संख्या 3 अंक जर आपण घेतले तर त्याच्यापासून आपल्या 6 संख्या तयार होतात. ज्यामध्ये सोपी आयडिया अशी आहे की दिलेले अंक शतकच्या ठिकाणी 2 वेळा घ्या. जसं की 6 2 वेळा घेतलं आपण, 7 2 वेळा घेतलं आणि 8 2 वेळा घेतलं. जर आपला 6 2 वेळा आपण घेतला तर उरलेले 2 अंक आपण दशक स्थानी आणि एकक स्थानी अदलून बदलून घेतले तर आपली संख्या तयार होते.